नमस्कार. मायसेल्फ रवी किरण डोंबे. आय एम फ्रॉम मराठवाडा. मला माझ्या मित्रानं स्माईल मेडिटेशनच्या बद्दल सांगितलेलं की अशी एक लिंक आहे, तुझं खूप दिवसाचं चाललं आहे मेडिटेशन्स करतोय, तू जा, तिथं भेटेल. आणि माझ्या मनामध्ये एक का विचार होता की मेडिटेशनचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म तर भरपूर आहेत, की मेडिटेशन फिजिकली प्रेझेंट राहून, ते पण एखाद्या आश्रमामध्ये, ग्रीनरी जिथं की नॅचरल एन्व्हायरमेंट, आणि तुम्हाला टीचर ऑडिओ व्हिज्युअली प्रेझेंट राहून तिथं तुम्हाला टीच करू शकतात. मग असा कॉन्सेप्ट असेल तर मग मी इंटरेस्टेड झालो आणि लगेचच या ठिकाणी आलो. मग आल्याच्या नंतर माझा पूर्वार्ध, मध्यार्ध आणि राईट नावचं कंडिशन मी सांगेल तुम्हाला, की मेडिटेशन्सबद्दल सगळेच बोलतात, हे करतात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, पण मी बऱ्याच वेळेला गेलो, पण ते कुठंतरी ट्युनिंग मॅच होत नाही. आणि मग इथं आल्याच्या नंतर पहिल्या दिवशी माझी ट्युनिंग जी आहे ती थोडी इम्प्रूव्ह होत गेली. काल म्हणाल ज्या वेळेला मी मुद्रा केल्या, तर मुद्रा केल्याच्या नंतर त्यामध्ये माझी बरीच इम्प्रूव्हमेंट जाणवली मला. आणि आज सकाळी ज्या वेळेला मी ध्यान केलं किंवा मुद्रा केल्या, त्यामध्ये मी प्रचंड इम्प्रूव्हमेंट ज्याला म्हणतो, मी पीस अनुभवला. आणि हे कुठंतरी हे गरजेचं आहे. आणि ह्या आश्रमाबद्दल जर बोलाल की तुम्ही जे काही हे करता, आणि हे मेडिटेशनच्या बद्दल माझा व्ह्यू थोडासा बदललेला आहे इथं आल्यापासून. मेडिटेशन म्हणजे ही फक्त एक प्रोसेस नाही आहे, ती आर्ट आहे, ती कला आहे, ते सायन्स आहे, आणि त्यात अध्यात्म, स्पिरिच्युअलिटीची पण एक जोड आहे. म्हणजे इट इज कॉम्बो ऑफ मोर दॅन 3 थिंग्स. फर्स्ट इट इज आर्ट, सेकंड थिंग इट इज स्पिरिच्युअलिटी, अँड थर्ड थिंग तुम्ही इथं कसे समरस होता त्यावरती ही आहे. आणि ही गरजेचं आहे. मी प्रचंड म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळेला आपली लाईफस्टाईलच अशी झालेली आहे की धकाधकीचं जीवन आहे. कुणी आता माझ्यासारखा पब्लिक कॉन्टॅक्टचा जॉब असणाऱ्याला पण पब्लिकमध्ये सामोरं लॅकुनेज असतात, स्ट्रेसला सामोरं जावंसं लागतं. कोणी IT सेक्टरमध्ये, कोणी शेअर बाजारामध्ये, कुणाचे काही प्रॉब्लेम, व्यक्तिपरत्वे प्रॉब्लेम्स वेगळे असू शकतात. पण माझं असं ठाम मत झालेलं आहे या ठिकाणी येऊन, की तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्सवरती सायंटिफिकली ओव्हरकम करू शकता. सो that is my experience, and I would like to request all of you, please come and enjoy the atmosphere. मी एन्जॉय म्हणेल, एन्जॉयच आहे या ठिकाणी. म्हणजे असं तुम्ही इथं येऊन मेडिटेशन म्हणजे फार माझं मेडिटेशनच्या बाबतीतचं जे काही समज होता की ताट बसूनच मेडिटेशन केलं जातं, मुद्रा केल्या जातात वगैरे वगैरे, असं काही नाही आहे. यू कम हिअर अँड एन्जॉय अ लॉट. तुम्हाला छान एक्सपिरियन्स भेटेल. हे माझ्यावरनं मी सांगतो. थँक्यू सर. नमस्कार, माझे नाव दीप्ती चिंतन नार्वेकर आणि मी मुंबईवरून आलेली आहे. आणि जॉब ऑक्युपेशन वाईज मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मी जॉब करत आहे एका प्रायव्हेट बँकेमध्ये, लीडिंग प्रायव्हेट बँकेमध्ये एक चीफ मॅनेजर म्हणून काम करत आहे. मी ॲक्च्युली उर्ली कांचनमध्ये गेले होते. काही हेल्थ रिलेटेड इश्यूज होते, जसं पाय दुखणं, अंग दुखणं, आणि मेंटली म्हणाल तर थोडा कामाचा स्ट्रेस होता. म्हणून मी उर्ली कांचनमध्ये ॲक्च्युली वेट रिडक्शनला गेले होते. पण तिथे कळलं की डॉक्टर माळी सर, त्यांना भेटले मी. तिथून मला कळलं की त्यांना भेटल्यावर स्ट्रेस रिलीज होऊ शकतो, म्हणून मी प्रथमतः त्यांना भेटले. त्यांना भेटून असं कळलं की आपल्या शरीरात जे काही बदल आहेत त्यांना कसं, आणि ज्या व्याधी आहेत त्या व्याधींपासून कसं मुक्त व्हायचं, यासाठी त्यांनी मला कोल्हापूर कागल गावात, घोरंबे गावात 3 दिवसाचं शिबिर अटेंड करायला सांगितलं. आज हा माझा शेवटचा दिवस आहे, पण पहिला दिवस आणि शेवटचा दिवस यामध्ये भरपूर अंतर आहे. त्यांनी सांगितलं की स्माईल मेडिटेशन म्हणजे काय, पुन्हा आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये पंचेंद्रियांचं हे काय आहे, महत्त्व काय आहे, ते कार्यशील कसे आहेत ते कळलं. पुन्हा फॅमिली रिलेशनमध्ये आपल्याला रिलेशन्स इम्प्रूव्ह करायचे असतील तर काय करायला पाहिजे. मी इथे आले माझ्या हजबंडबरोबर. आमचं माइंड टू माइंड कनेक्शन तर नक्कीच होतं, पण इथे आल्यावर एक नवीन गोष्ट कळली की जसं आई आणि मुलाचं सोल कनेक्शन असतं
तसं नवरा आणि बायकोचं पण एक माइंड टू माइंड कनेक्शन, सोल टू सोल कनेक्शन असायला पाहिजे, जे मी इथून घेऊन चालले. आणि डेफिनेटली ह्या गोष्टींमुळे माझ्या रिलेशन्समध्ये, भले ते कुठलेही रिलेशन असो, पण त्यामध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट होईल. बरं, ही इम्प्रूव्हमेंट लगेच होते असं नाही आहे. सरांनी आम्हाला मुद्रा दिलेल्या आहेत आणि सरांनी इथे आम्हाला आल्यावर ही गोष्ट सगळी नवीन आहे, जी आपण भौतिक अभ्यासामध्ये म्हणजे शाळेमध्ये म्हणा कुठेच ही गोष्टी शिकवल्या जात नाहीत. त्याच्यामुळे हे ज्ञान तुम्हाला ना कुठे गुगलवर मिळणार आहे, ना कुठल्या शालेय पुस्तकात मिळणार आहे. हे ज्ञान घ्यायचं असेल तर तुम्हाला शिबिराला यावंच लागेल. आणि मी तर म्हणते की ज्यांची लग्न ठरत आहेत किंवा ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे त्यांनीही हे शिबिर अटेंड करून त्याचा फायदा घ्यावा. दुसरी गोष्ट, आपण बाह्यांगात म्हणजे बाह्य जगामधले सगळे प्रश्न आपल्या स्वतःला विचारतो की असं का झालं, हे असं का झालं. आपण राजकारणात इंटरेस्ट घेतो, सगळ्या गोष्टी समाजकारणात इंटरेस्ट घेतो, पण आपण कधी स्वतःमध्ये इंटरेस्ट घेतला आहे का? मी कशासाठी आहे, माझा जन्म कशासाठी झाला, माझं अस्तित्व कशासाठी आहे, असे जे प्रश्न तुम्हाला जर पडत असतील तर मी मनापासून आवर्जून रिक्वेस्ट करते की तुम्ही शिबिराला यावं, डॉक्टर माळी सरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि आपलं आयुष्य सुरळीत करावं. धन्यवाद. नमस्कार. अजित खरात, सांगली. इन्शुरन्सचा व्यवसाय करतो. माझा एक मित्र आहे इचलकरंजीचा, प्रशांत. त्या प्रशांतनी मला ह्या स्माईल मेडिटेशनबद्दल माहिती दिली होती. आमची चर्चा होत असताना त्याच्या असं लक्षात आलं की काय जबाबदारीमुळं किंवा काही फेल्युअरमुळं मला काय अडचणी निर्माण झाल्या आणि एक थोडा नकारात्मक विचार माझ्या जीवनात आला आहे. तर तो घालवण्यासाठी त्यानं मला डॉक्टर माळी सरांचा रेफरन्स दिला आणि त्यानुसार मी माळी सरांना गेल्या 15 दिवसापूर्वी भेटलो. माळी सरांनी मला काही सकारात्मक ऊर्जेसाठी काही गोष्टी सांगितल्या, त्या मी गेली 15 दिवस फॉलो केल्या आणि त्यानुसार त्याच्यानंतर ह्या 15 दिवसानंतर आता 15 जून, 16 जून आणि 17 जूनला एक शिबिर होणार होतं. त्या शिबिर होण्यासाठी मला त्यांनी जॉईन होण्यासाठी सांगितले ह्या शिबिरासाठी. त्याप्रमाणे मी जॉईन झालो. इथं येताना काय गोष्टी बऱ्याच किंतु परंतु शंका मनामध्ये होत्या. मला काय म्हणजे माझे जे विचार आहेत नकारात्मकता किंवा व्यवसाय वाढीसाठी असेल किंवा अन्य काही गोष्टीसाठी ते माझे सॉल्व होतील का. तर आज 3रा दिवस आहे, शिबिर संपलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी संपत आलेलं आहे. तर आजची माझी कंडिशन सांगतो, एक सकारात्मक ऊर्जेचा स्रोत घेऊन चाललो आहे हे मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो आहे. आणि ज्यांना कुणाला काय नकारात्मकता शरीरामध्ये येते ही अशीच येत नाही, तर एखादी जबाबदारी घेतल्यामुळं आणि त्याच्यातून आलेल्या फेल्युअरमुळं किंवा कौटुंबिक काय अडीअडचणींमुळं ज्या काय समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या समस्यातून आपल्याला नकारात्मकता निर्माण होते. तर त्याच्यावरती आपण कशा पद्धतीनं मात करतो किंवा पर्याय काढतो आहे ते जर शोधायचं असेल आणि त्यातून बाहेर यायचं असेल, एक सकारात्मक जीवन जगायचं असेल तर स्माईल मेडिटेशन हे खूप चांगलं आहे आणि गरजेचं आहे असं मला वाटतं, ज्याच्यामुळं आपली एक लाईफ फोर्स ॲक्टिव्ह होत्या. धन्यवाद. नमस्कार, मी संगीता जोशी. मी पुण्याला असते. मी MES हायर सेकंडरीला कॉमर्सला कोऑर्डिनेटर म्हणून शिकवते. मी इथे आले ते माझ्या भावामुळे आले. सचिन महाजन आणि माझी वहिनी सीमा महाजन यांनी 2दा इथे येऊन हा कोर्स केला आणि ज्या वेळेला माझ्या आयुष्यात काही समस्या आल्या किंवा कुठली दुखणी आली तर गेली 4 महिने तुम्हाला सारखं सांगतो तू मुद्रा मेडिटेशन कर, तू हे कर, तू एकदा सरांना भेट. मग माझं सरांशी बोलणं झालं. ज्यावेळेला माझी मुलगी आली होती त्यावेळेला माझं सरांशी बोलणं झालं. सरांनी आम्हाला मुद्रा सांगितल्या आणि अगदी ताबडतोब ज्याला इन्स्टंट म्हणतं तसं आम्हाला लगेच त्याचा गुणही आला. त्यामुळे माझा अजून विश्वास बसला. पण फक्त त्या सगळ्या भौतिक जगात राहताना नोकरी, घर, नातेसंबंध हे सांभाळताना मला वेळ मिळत नव्हता. मी मे महिन्यात याचं ठरवलं तरी पण माझं जमलं नाही. जून महिन्यामध्ये मला यायचं. मी सरांना सांगितलं आता मी काही झालं तरी मी येणार, मी एकटी आले असेल तरी मी येईन. पण योगायोगाने आकाश माझा भाचा तो पण तयार झाला आणि आम्ही दोघं परवा इथे आलो. त्या दिवशी आम्ही सकाळीच पहाटे 4ला निघून इथे 9ला पोहोचलो. त्यामुळे ड्रायव्हिंगमुळे आम्ही दोघंही खूप थकलो होतो. मला तर खूप अतोनात झोप येत होती आणि मला प्रश्न पडला जर मी अशीच इथे झोपत राहिले
तर मी आले कशासाठी, मला लोकांकडे बघून मला फार सगळे जणांना सगळं जमतंय, मला एकटीला अनावर झोप येते. शेवटी मग मी काल सरांना विचारलं की सर मला फार लाज वाटते स्वतःची की मी आले कशासाठी, मला झोप येते. तर सरांनी सांगितलं की मेडिटेशनची पहिली पारी आहे म्हणजे तुम्हाला स्वतःला रिलॅक्स होऊन तुम्हाला झोप येणं. आणि ही झोप अक्षरशः ती कालपर्यंत होती, आज मला इतकं फ्रेश वाटतंय. आणि इथे ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी सुचवल्या आहे, सांगितल्या आहे, त्या आम्हाला माहिती नव्हत्या का, तर माहिती होत्या पण त्या कशा अंमलात आणायच्या हेच कधी कळलं नव्हतं. आणि मग ते शारीरिक आजार असो, मानसिक व्याधी असो, कल्पनेतल्या काही दुखणी असो, त्याच्यावर इतके छोटे आणि कुठलंही औषध नाही, कुठले तरी हॉस्पिटलायझेशन नाही, आपल्या हातात आपल्या घरी कुठे प्रवासात झोपेत आपण या मुद्रा करू शकतो. हे जे अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली आहे, ती माहिती नुसती मिळून उपयोग नाही तर ती आता आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात वापरणार आहे. मला स्वतःला गुडघेदुखीचा अतिशय वाईट त्रास आहे, मला इथे बसवेल की नाही ही शंका होती, पण सरांनी मला येण्याच्या आधीपासून मुद्रा दिल्या होत्या, त्या मी करत राहिले आणि इथे 3 दिवस मी व्यवस्थित बसू शकले. इथे खाली बसून मी मेडिटेशन करू शकले. सगळा वेळ मला नाही खाली बसता आलं, मी अनेक वेळेला खुर्चीत बसले, पण ज्या ज्या वेळेला मेडिटेशनची सेशन झाली त्यावेळेला मी अगदी सगळ्यांच्या बरोबरीने खाली बसून गेले. हा त्याचा आलेला लगेच प्रभावी उपाय मला दिसल्या कारणाने माझी त्याच्यावर श्रद्धाही बसलेली. आणि हाच सगळ्यांना, माझ्या संबंधित सगळ्यांना, म्हणजे मी आत्ता येण्याच्या आधी पण माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या सर्कलमधल्या सगळ्या लोकांना सांगितलं, पण त्यांचे योग यायचे असतील अजून. आणि आता मी पुन्हा सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करणार, किमान माझ्या आचरणात जर ते मला आणता आलं. माझे जे काही समस्या होत्या की मला खूप राग येतो, आज सरांनी त्याच्यावरही उत्तरं दिली आहेत, तर कदाचित माझ्या रागावर मला नियंत्रण मिळवता आलं. मला अति विचार करायची जी सवय आहे ती पण माझी जर कंट्रोलमध्ये आली तर माझ्या आचरणातूनच लोकांना मेसेज मिळणार आहे की काहीतरी बदल झालेला आहे. आणि ॲक्सेप्टन्स हा शब्द मला माहिती होता, पण आता तुम्ही आचरणात आणून आपल्याला आता आहे अशी परिस्थिती आहे, आता हे स्वीकारायचं आहे आणि इथून पुढे जायचं आहे. हे मात्र मला इथे शिकायला मिळालं. माझ्याबरोबर राहणाऱ्या त्या एक काकू आहेत अमरावतीच्या, त्यांचा जो काही सहज त्या प्रवास सांगत होते की आम्हाला गाडी मिळाली नाही, ती कॅन्सल झाली, काय आता आहे असं. मला त्यांचं साधेपणाचं इतकं कौतुक वाटलं. तर इथे खूप साधी माणसं अनेक मोठे मोठे मेसेज देऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे मला इथे येण्याचं माझं कारण सार्थकी लागलं आणि माझे 3 दिवस अतिशय आनंदात गेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे अतिशय स्वादिष्ट जेवण त्या मामी देतात, त्यांच्या हाताला इतका गुण आहे, त्याच्यामुळे सगळ्यांची पोटं छान तृप्त भरली आहे की आपोआपच सगळीकडे लक्ष लागतं. आणि त्या मामींचंही कौतुक, इथे सगळ्या वेदांपासून सगळी जी काही इथली शिष्यगण आहेत ते पण इतके प्रेमाने 100 वेळेला त्यांना कामं सांगितली जातं पण ते इतके हसतमुखाने करतात. हे त्यांच्याकडून आम्ही खूप प्रामुख्याने शिकलो. आणि आता माझं याच्या पुढचं आयुष्य स्माईल या मेडिटेशनच्या मंत्रावर जाईल अशी मला स्वतःला माझ्याकडून अपेक्षा आहे. आणि मला पुन्हा इथे यायला आवडेल. मी माझ्या मिस्टरांना पण सांगणार आहे, माझी मुलगी ज्या वेळेला परत भारतात येईल तेव्हा तिला पण घेऊन येण्याचा माझा विचार आहे. आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनाही सांगून हा सगळा मेसेज जितका शक्य आहे माझ्याकडून तिथपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील. धन्यवाद. नमस्कार, मी सुषमा सुनील गरतकर, राहणार अमरावती. मी जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून रिटायर्ड झाली आहे. आणि सरांची आणि आमची भेट उरळीला झाली होती. तर माझे पुष्कळ प्रॉब्लेम होते आणि सरांनी जेव्हा आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यांनी काही स्माईल मेडिटेशनच्या मुद्रा दिल्या आणि बरेचसे प्रॉब्लेम्स सॉल्व झाले. त्यानंतर आम्ही इथं फेब्रुवारी महिन्यामध्ये या 3 दिवसाच्या शिबिराला येऊन गेलो होतो. तर त्या शिबिरामध्ये मी सरांना माझा एक प्रॉब्लेम सांगितला होता की माझ्या डाव्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं होतं आणि उजव्या डोळ्याचं करायचं होतं. तर त्याच्यासाठी त्यांना आम्ही मुद्रा मागितली, सरांनी दिली. मी घरी गेल्यानंतर त्याची कमीत कमी 1.5 महिना प्रॅक्टिस केली. आणि नंतर ज्या डॉक्टरांकडे मी ऑपरेशन केलं होतं त्यांच्याचकडे मी पुन्हा चेकअपला गेली. त्यांना विचारलं की डॉक्टर साहेब आता आपल्याला ऑपरेशनची काही गरज पडेल का. तर त्यांनी नाही म्हटलं की बा आता तुम्हाला सध्या तरी ऑपरेशनची गरज नाही आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि त्यामुळे तो एक माझा फायदा झाला. आता पुन्हा मी माझ्या मुलीसोबत या शिबिरासाठी आलेली आहे आणि इथली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यामुळे एक वेगळंच आनंद इथं उपभोगता येतो आहे
आणि या स्माईल मुद्रा मेडिटेशनमुळे आम्हाला बराच फरक पडला, मुलीलासुद्धा. आणि त्याबद्दल मी गुरुदेवांचे आभार मानते आणि सरांचे आभार मानते. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव चिंतन अशोक नार्वेकर. मी मुंबईवरून आलो आहे आणि माझा व्यवसाय आहे, तुम्ही पॉलिसी ॲडवायझर आहे. माझी बायको आणि मी आलो. माझे पहिलं शिबिर आहे आणि माळी सरांबरोबर माझा कॉन्टॅक्ट उरुळी कांचनमध्ये झाला, निसर्ग उपचार केंद्रामध्ये. तिथून सरांनी आम्हाला सजेस्ट केलेलं की तुम्ही कोल्हापूरमध्ये कागल तालुक्यामध्ये गोरंबे गाव आहे, तिथे आश्रम आहे आपला, त्या आश्रमामध्ये या, आपण शिबिर करू. त्याच्यामध्ये त्यांनी मुद्रा प्लस अध्यात्मक काय असतं हे आम्हाला एकदम पटवून दिलं. मला तर पहिलं माहितीच नव्हतं की काय असतं हे. मी पहिला आधी नकारच देत होतो येण्यासाठी बायकोला, पण बोललो चला, ती बोली नका, जाऊया आपण, आपल्या जे काय प्रॉब्लेम असतील पर्सनल त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळेल. आणि जशी बायको बोलली आणि सर पण बोललेले की तुम्ही या, तुमच्या त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सोल्युशन मिळालं. आणि मला 100% सोल्युशन मिळालं इथे. तर मी असं सजेस्ट करीन किंवा माझे फ्रेंड्स आहेत किंवा आता मी ज्या माणसांना कॉन्टॅक्ट करीन त्यांना पण मी सांगेन की माळी सरांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही एकदा माळी सरांना भेटा आणि ह्या शिबिरला लवकरात लवकर तुम्ही या. आणि दुसरी गोष्ट, या शिबिरामधला स्टाफ आहे किंवा जे हेल्पर आहेत किंवा किचन स्टाफ आहे, हे सगळे उत्तम आहेत आणि सगळं खेळीमेळीचं वातावरण असतं. असं प्रेशराईज होऊन काय होत नसतं. एका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपले सगळे प्रॉब्लेम आपले सॉल्व होताना आपल्याला 100% सोल्युशन मिळतं. तर मी सगळ्यांनाच विनंती करीन की तुम्ही या इथे आणि हा एकदा अद्भुत अनुभव घ्या तुम्ही. धन्यवाद. माझं नाव राकेश शशिकांत नेवकर. माझं बी फार्मसी कंप्लीट झालं आहे. मी नारायणगाव पुणे जिल्हा नारायणगाव इथून आलो आहे. आणि मला रेफरन्स ते माझे भाऊच आहेत, चिंतन नार्वेकर म्हणून, त्यांनी मला रेफरन्स दिला. आणि मग मी ती उरुळी कांचनला सरांची भेट घेतली. मग तिथं डॉक्टर माळी सरांना मी भेटल्यावर त्यांनी मला 3 दिवसाचं शिबिर अटेंड करायला सांगितलं. मग त्यानुसार मी इथं आलो. शिबिर अटेंड करत असताना मला खूप छान वाटलं. म्हणजे तसा आधीही मी मरकळला आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला होता. त्यामध्ये पण जे ह्याच्यामध्ये शिकवतात तसंच तिथं पण शिकवलं जात होतं. आणि म्हणजे इथं म्हणजे पूर्ण आत्म्याविषयी माहिती दिली जाते, माइंडविषयी माहिती दिली जाते पूर्ण. म्हणजे नाही का, काय म्हणतात ते, एकाग्रता येण्यासाठी, सर्व काही होण्यासाठी आपल्याला सरांनी त्या मुद्रा दिलेल्या आहेत. परत कुठले कुठले व्यायाम प्रकार आहेत ते करायचे. आणि थोडंसं मला कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं. मग कॉन्सन्ट्रेशनसाठी मला सरांनी पुण्याला असतानाच मला एक मुद्रा दिली. ती मुद्रा मी रेग्युलर करायला लागलो. आणि तेव्हापासून माझा त्रास 50% कमी झाला. अजून 50% आहे, पण आत्ताच म्हणजे 1 महिन्यापूर्वीच माझी सरांची भेट झाली होती. तर इथून पुढं सर मला म्हणले, आता तुला कधी डिप्रेशन वगैरे काय असं काही त्रास वाटला तर मला फोन करत जा. परत शिबिर अटेंड करत जा, एखादं 4-5 महिन्यातून एखादं शिबिर तरी अटेंड करत जा. असं तुला काही त्रास वाटला तर तू इथं येत जा, असं सरांनी मला सांगितलं. तर बरं वाटलं, खूप छान वाटलं, आनंद वाटला. नवीन मित्र मिळाले, नवीन ओळखी झाल्या. आणि 3 दिवसाचा अनुभव हा खूप छान होता आणि खूप छान वाटलं. मी अभिजित रमेश डांगरे. माझं गाव इचलकरंजी आणि मी पॉवरलूमचा व्यवसाय आहे. आणि मला इथं नातेवाईकाने आमच्या एका पाठवलं होतं, म्हणजे शिबिर केले होते आणि त्यांनी अटेंड केले होते. जवळजवळ 3 दिवस होते. त्यांना चांगला अनुभव आला म्हणताना मलाही अटेंड कर म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे मी इथे अटेंड केले. खूप छान वाटलं. 3 दिवस होतो. पहिल्या दिवसाचा पण अनुभव चांगला होता. जर का माइंड सेट करायचं झालं तर 1 नंबर. आणि आपल्याला बाहेरल्या जगातलं नॉलेज घ्यायचं असलं तर 1 नंबर. आणि इथं आलं की एकदम मनस्थिती शांत आणि चांगली वाटते. आणि आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळं जरा फ्रेशपणा भरपूर आलेला आहे.
आणि सरांचा रेफरन्स म्हणा सरांना भेटायचं झालं तर हुपरीच्या ठिकाणी माझ्या नातेवाईकांनी लावून दिलं होतं. त्या ठिकाणी मी भेटलो होतो. त्यामुळं शिबिरात मी आता आलेला आहे आणि खूप छान वाटलं इथे येऊन. नमस्कार, माझं नाव निशिगंधा पराग गायकवाड. मी टिटवाळ्यावरून आली आहे. इथे हे माझं तिसरं शिबिर आहे म्हटलं तर, कारण फर्स्ट मी ऑनलाईन एका दिवसाचं केलं, परत 2 दिवस परत ऑनलाईन केले आणि हे रेसिडेन्शियल 3 दिवसाचं. पण हे सगळ्या शिबिरांपैकी हे सगळ्यात महत्त्वाचं शिबिर, कारण इथं 3 दिवस तुम्ही स्वतः ह्या जागेचा अनुभव घेता, तुम्ही इथे प्रत्येक वातावरणाशी निगडीत होता. त्याच्यामुळे हे शिबिर माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वपूर्ण शिबिर आहे. सरांचा कॉन्टॅक्ट माझा तिथे म्हटलं तर एका लेक्चरमध्ये मी सहज तिथे गेली, तर तिथे उरळी कांचनला, तर तिथे मी ऐकलं मुद्रा मेडिटेशन. त्याच्या आधी मला हे कल्पनाच नव्हती माहिती मुद्रा मेडिटेशन असते किंवा काय आहे किंवा याचे काय फायदे होतात. पण जेव्हा ऐकलं तर तेव्हा मी फक्त भार्गवीसाठी, माझ्या मुलीसाठी, तिचा कॉन्स्टिपेशनचा त्रास होता, त्याच्यासाठी मी सरांना बोलली की सर असा त्रास आहे माझ्या मुलीला. तर सर बोलले अपॉइंटमेंट घेऊया आणि मग परत हिस्ट्री घेतल्यानंतर मग भार्गवीसाठी पहिले अप्लाय केले. तर त्याच्यामुळे तिचं भरपूर त्रास कमी झाला. आणि नंतर मी माझ्यासाठी स्वतःसाठी मला थायरॉईडची जवळजवळ 8 वर्षापासून 150ची टॅब्लेट सुरू आहे. जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यात मी कंटिन्यू ह्या मुद्रा अप्लाय केल्या. नंतर योगासने, या सगळ्या गोष्टी अप्लाय करत माझी गोळी जवळजवळ 50वर येऊन पोचली आहे. त्याच्यामुळे परत काही झालं म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर टॅबलेट न घेता सरांशी कन्सल्ट करून त्याच्यावर काय मुद्रा होऊ शकतात किंवा आपण कोणत्या मुद्रा केल्याने आपल्याला कोणता रिलीफ होतो हे मी सरांना विचारत राहिली. त्याच्यानंतर एक दिवसाचं शिबिर, त्याच्यानंतर ऑनलाईन शिबिर, नंतर मग आता हे 3 दिवसाचं रेसिडेन्शियल शिबिर. त्याच्यानंतर माझ्या आईला पण इथे शिबिराला आणलं होतं लास्ट फेब्रुवारीमध्ये. तर तिला पण भरपूर आराम पडला. आणि मला जेव्हा कोणाच्या म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कल असो, नातेवाईक असो, की मला जरी नाही समजलं की याला कोणत्या मुद्रा द्यायचा, फक्त मी त्यांना एक स्माइल रिक्वेस्ट करते की तुम्ही एकदा तरी सरांशी कन्सल्ट करा की बाबा असा माझा प्रॉब्लेम आहे किंवा काही जरी प्रॉब्लेम असला तर सरांशी कन्सल्ट करा. तर ते ऐकतात आणि सरांशी बोलून माझे काकांना एक त्यांचं ओपन हार्ट सर्जरी म्हणणं व्हेरिकोज वेनचं ऑपरेशन झालं होतं. त्याच्यानंतर त्यांना INR टेस्ट असते, जो ब्लड रिपोर्ट कमी जास्त होतो, म्हणजे ब्लडचं सिक्वेन्स पातळ होणे किंवा काय म्हणता येईल. तर त्यांना अप्लाय केले होते त्यावेळेस सरांशी बोलून. तर त्यांचा INR रिपोर्ट खूप कमी आला. असे मी पण स्वतः पण करते आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्हमध्ये मी ह्या सगळ्यांना स्माईल मेडिटेशनसाठी इन्करेज करते. थँक्यू. नमस्कार, माझं नाव मुरगेश माळी आणि माझं गाव आहे संकेश्वरजवळ निडसोशी, कर्नाटक. आणि माझं क्वालिफिकेशन जर म्हणायचं म्हटलं तर आपण BE मेकॅनिकल झालेलं आहे आणि जवळजवळ 14 वर्ष झालं मी इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे. गेली 2 वर्षापासून थोडं हे जॉबच्या याच्यानं आणि किंवा फॅमिलीच्या संदर्भात थोडं डिस्टर्ब झालो होतो आणि थोडं 2 महिन्यापूर्वीपासूनच मला थोडं स्ट्रेस किंवा थोडं भीती असं हा प्रकारचा एक मनात म्हणजे एक असं आजार टाईपच हे चालू झालं होतं. मानसिक आजार असं हा मला वाटत होता. आणि आता सध्या मी डॉक्टर सरांच्या जवळ आलेला आहे आणि एक झालं 6 महिने होत आले आणि त्यांचा रेफरन्स मला हुपरीतून आमचे मामा आहेत त्यांनी मला दिले. आणि दिल्यानंतर मी डायरेक्ट हुपरीला जाऊन त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटून त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही थोडं त्यांच्या म्हणजे अंडर थोडं जरा जे सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही काम करायला चालू केलेलं आहे. आता पहिल्या दिवशीपासून म्हणजे मला जवळपास 1.5 वर्ष झालं मी थोडं सगळ्या प्रकारचे औषधं, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक या सगळ्या प्रकारचं मी औषध घेतलो. पण मला असं वाटायचं की बाबा आता काय तर चुका लागले आणि आता काय तर घडणार आहे. पण ह्या 1.5 महिन्याच्या
महिन्याच्या अगोदर म्हणजे 2.5-3 महिन्याच्या अगोदर मी डॉक्टरांनी भेटलो, त्यावेळी त्यांनी मला म्हटले की कुठल्याही प्रकारची गोळ्या घ्यायची काही गरज नाही आहे. फक्त त्यांनी थोडं मला सांगितलं की कुठल्या पद्धतीनं आपल्याला पुढं काम करायचं आहे. त्या पद्धतीनं त्यांनी मला सांगितलं, त्या पद्धतीनं चालू केलं. आणि त्यांचं एक मी ऑनलाईन ऑनलाईन त्यांचं जे क्लास होतं ते मी अटेंड केलं. आणि त्या क्लासमध्ये अटेंड केलं तर त्याचा जवळपास एक 60% मला त्याचा रिझल्ट आला. आणि त्याच्यानंतर हे आता जे सेशन 3 दिवसाचं मी शिबिर अटेंड केलेलं आहे फिजिकली, ह्याच्यामध्ये तर जे काय आपले आपण काय म्हणतो की आपले जे काही शंका वगैरे असतात ते सगळे आपले क्लिअर झालेले आहेत. आणि एक मनात असं वाटते आता की बाबा खूप आपण शांत झालेलं आहे आणि असं दुसरा कुठला तर काही विचार येत नाही आहे. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की एक वेळेस अवश्य माळी सरांना भेटायलाच पाहिजे, त्यांचं गायडन्स घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं आपण जर ट्रीटमेंट चालू केली, ट्रीटमेंट म्हणजे काय सेल्फ हिलिंग असं आहे, दुसरं कायला औषध नाही, गोळी नाही, काही नाही आहे. फक्त त्यांनी जे सांगतात त्या पद्धतीनं आपण त्याचा टूलचा वापर केला तर 100% ह्यात सगळ्यांना त्याचा फरक पडणारच आहे. आणि त्याच्यासोबत जे काय आपल्याला पुढं जे काय आपण जे वयानुसार जे काय आजार असतील ते आपण खरोखर 100% टाळू शकतो आहे. त्यामुळं मी स्वतः तर खूपच हे आहे, आनंद आहे की बाबा मला एक असं वातावरण मिळालं, असे एक डॉक्टर मिळालेले आणि त्यांच्यासोबत मी आता कंटिन्यू असणार आहे. आणि जे कोण असतील त्यांच्यासोबत आपण हे सगळ्यांच्यासोबत मिळून आपल्याला हे स्माईल आहे हे आपल्याला स्प्रेड करायचं आहे. ओके, धन्यवाद. नमस्कार, स्माईल मॉर्निंग. माझं नाव आकाश महाजन. मी पुण्याहून आलो आहे आणि माझा जॉब म्हणजे मी शेफ आहे. हे शिबिर मला आईवडिलांनी मला रेकमेंड केलं, कारण जेव्हा आईवडील इकडे आलेले त्यांना खूप ह्याचा चांगला एक्सपिरियन्स आला आणि ते खूप चांगल्या गोष्टी शिकून गेले. त्यांनी मुद्रा वापरायला सुरुवात केली, ते स्वतः प्रॅक्टिस करतात ह्या गोष्टींची. आणि आत्ता मी US ला असताना मध्यंतरी माझी पाठ दुखायला लागली, तेव्हा मग मला सरांशी यांनी कनेक्ट करून दिलं आणि मग सरांनी मला 2-3 मुद्रा दिल्या आणि 2 दिवसात माझी पाठ पूर्णपैकी बरी झाली. नंतर मी जे 13 तास उभं राहायचो त्यात मला काही पाठीचा प्रॉब्लेम आला नाही. मस्त एकदम आनंदात राहिलो मी तिकडे. मग आल्यावर मी त्यांना म्हटलो की कुठे आहे सांगा, मी पण शिबिर अटेंड करेल. मग त्याच्यानंतर मला आईवडिलांनी आत्ताच शिबिराबद्दल सांगितलं. शिबिरातला यायला मला त्याच दिवशी निघावं लागलं, म्हणून सकाळी 3 वाजता उठून मी पुण्याहून निघालो. इथे आलो 9 वाजता बरोबर. शिबिर सुरू झालं. पहिला दिवस थकलेलो म्हणून जरा झोप लागायला लागलेली, पण ती झोप इतकी काय ना त्याला झोप लागत होती, पण इतकं इंटरेस्टिंग सगळं सुरू होतं की झोपायची इच्छा होत नव्हती. कंटिन्युअस डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून, सगळ्यात जास्त मन उघडे ठेवून ऐकायची इच्छा होती. त्याच्यामुळे पहिला दिवस तसा गेला मस्त स्पेंड होऊन, भरपूर शिकायला झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता उठलो. आदल्या रात्री बाहेर झोपल्यामुळे एकदम सकाळी फ्रेश जाग आली. मग उठल्यावर आम्ही ते पिरॅमिड मेडिटेशन केलं, त्यात पण मस्त एकदम प्रसन्न वाटायला लागलं. मग स्लीप मेडिटेशन झालं, त्यात झोपलो परत मी सांगायला काही हरकत नाही ते. आणि मग त्याच्यानंतर मग परत आमच्या मुद्रांचं सगळं सुरू झालं, सरांनी शिकवायला सुरुवात केली. मग कसे वेगळे ॲस्पेक्ट्स असतात प्रत्येक फोर्समध्ये, न्यूटो, होमो, हेट्रो आणि न्यूट्रोमध्ये. मग ते कुठल्या स्तरावर तुम्हाला अफेक्ट करतात किंवा त्याचं कुठे जास्त करण्यातला पॉवरफुल असतात फोर्स, कुठे ते ओव्हर पॉवर करतात किंवा तर कसं हार्मनीमध्ये आणायचं ते सगळं शिकवलं. आज सकाळी तर आम्ही 5 वाजता उठलो, परत फ्रेश जा, कारण बाहेर इतकी मस्त हवा इथे, त्याच्यामुळे काही वाटतच नाही थकवा तुम्हाला. 5 वाजता उठून पण आत्तापर्यंत मी एकदम फ्रेश आहे. आत्ता एवढ्यात आमचं शिबिर झालं. काही कारणांमुळे मला लवकर निघावं लागतं आत्ता, त्याच्यामुळे मला पुढचं करता येत नाही, ह्याचं मला जरा दुःख वाटतं आहे. पण ठीक आहे, जे काही शिकलो 3 दिवसात खूप मस्त वाटतं आहे. आणि सेल्फ हिलिंगसाठी आणि स्पिरिच्युअलायझेशनसाठी जायला हे खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. धन्यवाद.